नाथबाबाच्या कृपेने माझे यूट्यूबचे पहिले पेमेंट आलेलं आहे। आता ते किती आलंय आणि कशा प्रकारे आले याबद्दलची माझी थोडीशी यूट्यूबची जर्नी आहे की नाथांचं मी चॅनल आहे किंवा नाथबाबांचं मी चॅनल आहे कशा प्रकारे स्टार्ट केला होता आणि इथपर्यंत येण्यासाठी मला कशा प्रकारे हार्डवर्क केलेलं आहे, मी मेहनत केलेली आहे, सगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। माझी जी यूट्यूबची जर्नी आहे ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये शेअर करतो, जास्त घेणार नाही वेळ मी तुमचा। आणि नाथ भक्त असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहाल। तर व्हिडिओला आता मी स्टार्ट करतो। माझी जी जर्नी आहे ती मी 7-8 महिन्यापूर्वी या ठिकाणी स्टार्ट केली होती, म्हणजे 5-6 महिन्यामध्ये मला यूट्यूबचं चॅनल या ठिकाणी मोनेटाईज झालेला आहे आणि 6 महिन्यामध्ये मला यूट्यूबचा पहिलं पेमेंट आलेला आहे। तर पहिलं पेमेंट मी लगेच तुम्हाला सांगणार नाही, परंतु हा जो मेहनत आहे माझी, मी 6 महिन्यामध्ये यूट्यूब या ठिकाणी ग्रोथ केलेला आहे, 6 महिन्यामध्ये यूट्यूबचं पहिलं पेमेंट घेतलेलं आहे आणि हे सगळं नाथबाबांच्या कृपेने झालेलं आहे आणि तुमच्या कृपेने झालेलं आहे। तुम्ही माझ्यावरती पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे भक्तांनो। तुम्ही सर्व प्रकारची जी काही माहिती आहे माझी ऐकून घेतलेली आहे आणि तुम्हाला अनेक प्रकारचे त्रास होत असेल जीवनामध्ये, अनेक प्रकारचे संकट येत असेल, तर त्या संकटामधून पुढे कसं त्या ठिकाणी पाऊल उचलायचं याबद्दल हा चॅनल तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मी देणारच आहे। आणि तुम्ही या ठिकाणी नाथावरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे। तुम्ही काय करायचं, नाथावरती पूर्ण विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आहे। तुमच्या सर्व मनोकामना ज्या आहे, भक्तिभाव त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे। तुमच्या सर्व मनोकामना ही नाथ तुम्हाला पूर्ण करतील। नाथबाबा तुम्हाला या ठिकाणी खाली जाऊन देणार नाही। ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जे तुम्ही कष्ट करताय, जे मेहनत करताय, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे। थोडासा तुम्हाला संयमची गरज आहे आणि नाथांची भक्ती तुम्ही कायम करत राहा। तुम्हाला किती पण संकट येऊ दे, किती पण अडचणी येऊ द्या, तर नाथ बाबा तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर काढतील। मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय। युट्यूबचं थोडक्यामध्ये माहिती सांगतो। मी युट्यूब 7-8 महिन्यापूर्वीच या ठिकाणी चालू केलं होतं। ह्याच्या आधी पण माझे 2-3 चॅनल जे काय ते डिलीट झालेलं आहे, म्हणजे काही हॅक झालेले आहेत आणि काही जे आहे ते डिलीट झालेलं आहे युट्यूबचे चॅनल माझे। आणि हा नाथांचा जो चॅनल मी स्टार्ट केला होता, मी पहिल्यांदा या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये नाथांचे जे काय आहे ते कथा, ते पारायण लावलेलं होतं आणि त्या पारायणाच्या उद्दिष्टाने माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली होती की आपण सर्व प्रकारची माहिती युट्यूबला सांगूयात, की नाथबाबांबद्दल सर्व प्रकारची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करूयात, जेणेकरून लोकांना समजेल की नाथ परंपरा कशा प्रकारे होते, नाथांचा जन्म कसा झाला, त्यांच्या कथा काय आणि त्यापासून आपल्याला कशा प्रकारे प्रेरणा घ्यायची आहे, मोटिवेट आपल्याला राहायचं आहे। हे सर्व माझ्या डोक्यामध्ये 8 महिन्यापूर्वी आलं होतं, कारण की श्रावण महिन्यामध्ये मी नाथांचे जे काही पारायण लावलं होतं आणि मला असं वाटलं की हे सर्व माहिती जी आहे ते लोकांपर्यंत जाऊ, त्यांचा जन्म कसा झालेला आहे नाथांचा, किंवा त्यांनी कशा प्रकारचे कार्य केलेलं आहे जीवनामध्ये, किंवा अनेक प्रकारच्या जे लोक आहेत त्यांना मोटिवेट कसं करायचं, नाथांच्या भक्तीचे आधार घेऊन त्यांना मोटिवेट कसं करायचं। जीवनामध्ये काही लोक हारलेले असतात, तर देवाची भक्ती करून कशा प्रकारे मार्ग काढायचा, ह्या सर्व उद्दिष्टाने मी नाथांचा चॅनल या ठिकाणी स्टार्ट केला होता आणि सर्व प्रकारची मेहनत केली। आणि हे जे काय आहे, मला एकच या ठिकाणी कमेंट करा की मला जे काही पेमेंट आलेलं आहे ते पेमेंट मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये। तर पेमेंट जे आलेलं आहे माझं ते 11,000 ते 15,000च्या आतमध्येच त्या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही गेस करू शकता 11,000 आणि 15,000च्या आतमध्ये मला त्या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे यूट्यूबचं। ठीक आहे, तर हे जे पेमेंट आहे मी कशासाठी किंवा कोणत्या कामासाठी वापरावं अशी तुमची इच्छा आहे, मला कमेंटमध्ये त्या ठिकाणी नक्की कळवा। आणि यूट्यूबची जी जर्नी होती थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। खूप सारी मेहनत, खूप सारा हार्डवर्क या ठिकाणी करावं लागतो मित्रांनो, भक्तांनो, सर्व प्रकारच्या। आणि अशाच प्रकारची भक्ती तुम्ही ठेवा आणि नाथ बाबा तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि पाठीशीच राहणार आहे। आणि कमेंटमध्ये मला या ठिकाणी सांगा की हे जे पैसे आलेले आहेत त्याचा उपयोग मी कशासाठी करावा। ठीक आहे, तर माझ्या या ठिकाणी बघू शकतो तुम्ही, माझ्याकडे माईक वगैरे, कॅमेरा वगैरे काहीच नाही, सिंपल एक 10,000चा मोबाईल आहे आणि त्या मोबाईल त्या ठिकाणी मी व्हिडिओ तुम्हाला ह्या मोबाईलचे जे काय ते बनवतो, ह्याच मोबाईलवरून मी त्या ठिकाणी बनवतो। 10,000चा एक मोबाईल आहे, नार्झो 10A। ठीक आहे, रिअलमी नार्झो 10A हा माझा मोबाईल आहे। आता तो तुम्हाला मिळणार नाही, पूर्वी तो 8-8.5 पर्यंत मिळायचा, तोच मोबाईल आता माझ्याकडे आहे। आणि ह्या पैशाचा कशासाठी यूज करायचा किंवा कशा प्रकारे यूज करायचा मला कमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता। तर धन्यवाद मित्रांनो। अलख निरंजन आदेश।